दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास आहे. आता वृषभ राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. शुक्र हा पाहायला गेलं तर हा सौंदर्याचा कारक आहे, हा उपभोगाचा कारक आहे आणि निसर्गप्रिय व्यक्ती जे असतात ते वृषभ राशीचे असतात. आता वृषभ हे नावच असं आहे की त्याला आपण मराठीमध्ये त्याला बैल म्हणतो, बरोबर. तर मुळात कसं असतं की ह्यांच्यामध्ये मेहनत करण्याची मानसिकता खूप असते, पण ह्यांच्यामध्ये निर्णय क्षमता नसते. तर अशा वेळेला निर्णय क्षमता चांगली होण्यासाठी, निर्णय योग्य पद्धतीनं जाण्यासाठी तर त्यांनी महादेवाला जर तांदूळ वाहिले तर नक्कीच त्यांना त्यांची जी काही निर्णय क्षमता आहे ती त्यांची वाढू शकते. आणि त्यांचं एक असतं की बरेचदा ते इमोशनल पण असतात, होण्याच्या भरात बरेच निर्णय चुकू शकतात किंवा त्यांना ग्रँटेड पकडल्या जाऊ शकतात. तर त्यांनी जर तांदूळ महादेवाला अर्पण केले किंवा वाहिले तर नक्कीच त्यांची मनस्थिती स्थिर होऊ शकते आणि त्यांचे निर्णय चुकणार नाहीत आणि व्यवहारामध्ये पण त्यांना चांगले यश मिळू शकते.